विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की जारे आणि आपल्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, मला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. आम्ही लिहिलं बाबा, आम्ही लिहिलं घरावर, कुत्र्यापासून सावधान. इथे साडीला पिको व फॉल करून भेटल, इथं भांडे धुवणारी बायाची गरज आहे. शोकांती काय रे समाजातील. बाबासाहेब म्हणले होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशनकरण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. किती किती लोक जण प्राशन केलं. दिवा बागुल सरांनी एक कोटेशन दिलं होतं औरंगाबाद विद्यापीठामधून आणि मुंबई विद्यापीठामधून. म्हणून मला म्हणायचं आहे काय, तुमच्यासाठी त्या मर्दाने मर्दाचं काय, अरे स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, हिमाच्या कर्जाचं काय, स्वतःच्या साठी हिमाच्या कर्जाचं काय, स्वतःच्या साठी हिमाच्या कर्जाचं काय, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, हिमाच्या कर्जाचं जगणाऱ्या माणसा, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, हिमाच्या कर्जाचं काय, 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 स्वतःच्या साठी अर्जदार आहात तुम्ही बाबासाहेबांचे, अर्जदार आहात तुम्ही बाबासाहेबांचे, फर्जदार आहात तुम्ही बाबासाहेबांचे. मनोज राजा कितीही श्रीमंत झाले तरी कर्जदार आहात तुम्ही बाबासाहेबांचे. साठे जगणाऱ्या माणसा, हिमाच्या स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, हिमाच्या कर्जाचं काय, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, हिमाच्या कर्जाचं काय, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, हिमाच्या कर्जाचं काय, साठी जगणाऱ्या माणसा, हिमाच्या कर्जाचं काय, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, हिमाच्या कर्जाचं काय. बाबासाहेब म्हणले होते की परिवर्तन हे 20 ते 25 वयोगटातील तरुण करू शकतात आणि जे ज्येष्ठ आहेत त्यांना हे मार्ग दाखवू शकतात. म्हणून माझ्या यंग जनरेशन दादा, सीरत देखो सूरत देख के प्यार मत करो.
सीरत देखो सूरत देखे प्यार मत करो, दिलदार देखो बुजदिल को अपना यार मत करो। मनोज राजा हक के लिए मैदान में उतरो, अबे घर में बैठकर मरने का इंतजार मत करो। मोबाईलचा वापर केला पाहिजे, परंतु एवढा नाही केला पाहिजे. पागल झालेत मोबाईलने लोक. म्हणून कुठं कुठं पुस्तक वाचन संस्कृती थोडी लुप्त झाली. आता युनिव्हर्सिटी, व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर वगैरे झालं. माझा या गोष्टीला विरोध नाही, परंतु कधी कधी पुस्तकं चालली पाहिजे. आपले लोक लग्नात हे देतात भांडे, लाख लाख रुपयाचे भांडे देतात, सर्वच देतात रे नवरदेवाला, सर्वच. म्हणून माझी विनंती आहे, पुस्तकाची देवाणघेवाण लग्नात झाली पाहिजे, वाढदिवसात झाली पाहिजे. व्हॅलेंटाईन डे म्हणते काव्य, काय मसनात झाला काय व्हॅलेंटाईन डे? ते गुलाब देण्यापेक्षा आपल्या प्रियशीला एखादं पुस्तक द्या. भारतीय संविधान, पाकिस्तान, रमाई, असे भरपूर पुस्तक आहे. काय देतात ते गुलाब? ते तुमचा उद्दिष्ट आहे मोक्याच्या जागा काबीज करणं. या गुलाब दिल्यानं कोणाचं भलं झालं नाही दादा. कारण एक्झाम्पल सांगतो, लग्न झालं 6-7 वर्षानं बाई गावाला गेली माहेरी. संध्याकाळी गेली, पोहोचली, फोन आला तिला नवऱ्याला, टिंग टिंग, हॅलो कुठे आहे तुम्ही? म्हणले घरी. म्हणजे माझी शपथ झाला. अहो तुही शपथ म्हणे मी घरी आहो. अरे माझी शपथ घ्यायची नाही, चला हा म्हणले किचन मध्ये. बाई गेली, माणूस, बाईनं फोन केला, माणूस गेला तिचा नवरदेव घरात. म्हणले घरात का? आणि मिक्सरची पिन लावा. आता माझ्यासारखा साधा भोळा माणूस गेला बघा, मिक्सरची पिन लावली, बटन दाबलं, मिक्सर वाजलं, बाईनं फोन ठेवून दिला. नवरदेव म्हणे अरे बाबा अजून बाई आहे म्हणे. दुसऱ्या दिवशी बरोबर तंतोतंत त्याच टायमाला फोन आला, हॅलो कुठं आहे तुम्ही? म्हणे घरी जाऊ. अहो कुठं जाणार म्हणे? तुझ्यासारखा आतंकवादी माझ्या जीवनात आले असल्यावर म्हणे माई कुठं जायची हिंमत होईल का म्हणे? व्हा म्हणले किचन मध्ये. अहो काय म्हणे रोज रोज किचन व्हा म्हणतो ना म्हणे. आता बाई समोर मी काय ताल गेला माणूस, दाबली मिक्सर मध्ये, बटन दाबलं मिक्सर मध्ये, मिक्सरचा आवाज आला, गुर्र, बाईनं फोन ठेवला. 8-10 दिवस असा कार्यक्रम चालला. पाण्यावेळी दिवशी बाई घरी आली, पाहिजे तर माणूस गायब. तिनं पोराला विचारलं म्हणे बाबू तुझ्या बाप कुठे गेला? आता तिने वाटलं आपलं दबाव तंत्र फेल झालं, म्हणून लेकराला विचारलं त्यानं, काय म्हणे तुझ्या बाप कुठे गेला? का बाई तुझ्या बाप कुठे गेला? आता लेकर म्हणे आम्हाला काय माहित म्हणे आई कुठे गेला तर. हो म्हणे लक्ष ठेवायचं असतं म्हणे त्याच्यावर. हो मग काय म्हणे आम्हाला थोडी माहित आहे म्हणे ती कुठे गेला. 8 ते 10 दिवसापासून म्हणे मिक्सर घेऊन कुठे हिंडून राहिला, आम्हाला थोडी माहित आहे म्हणे. म्हणून मिक्सर पाहिजे. म्हणून बाबा जे काम ज्या वयात करायचं आहे ते करा रे. तुमचा उद्दिष्ट शिक्षण असलं पाहिजे. डिग्री होल्डर पोरी तुम्हाला म्हणते आम्हाला करा. आणि